उद्धव ठाकरे आज मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये प्रचार करणार। बोरिवली आणि कांदिवलीमधल्या शाखांना उद्धव ठाकरे आज भेट देणार। कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही करणार। सोलापूर महापालिकेच्या प्रचारासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली। वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन। तर 6 जानेवारीला असदुद्दीन ओवेसी सोलापुरात जाहीर सभा घेणार। तर मुख्यमंत्री फडणवीस 10 जानेवारीला सोलापूरच्या दौऱ्यावर। लातूरमध्ये भाजपकडून प्रचाराची जोरदार सुरुवात। भाजपकडून 23 वर्षे आयुष्मान गणले हा सामान्य रिक्षा चालकाचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात। आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी उमेदवाराची भेट घेत फोडला प्रचाराचा नारळ। सांगलीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिंदे सेनेकडून प्रचाराची जय्यत तयारी। पर्यटन मंत्री शंभूराजे देसाईंच्या हस्ते गणपती मंदिरात नारळ फोडून होणार आज प्रचाराला सुरुवात। नाशिकमध्ये भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। त्यानंतर आज रवींद्र चव्हाण नाशिक दौऱ्यावर। महापालिका निवडणुकांच्या प्रचारात रवींद्र चव्हाण आज काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष। भिवंडीमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी। शाब्दिक बाचाबाचीतून लाठाकाठ्यांनी मारहाण झाल्याची माहिती। त्यानंतर सौम्य लाठीचार्ज करत पोलिसांनी परिसरातली गर्दी पांगवली। परभणीमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी। पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा भाजपच्या वामन मोरेंचा आरोप। तर राष्ट्रवादीचे उमेदवार अक्षय देशमुख यांच्याकडून आरोपांचं खंडन। अहिल्यानगरमध्ये उमेदवाराच्या कार्यालयासमोर लिंबू टाकत जादूटोणा केल्याचा भाजपच्या शिंदे सेनेवर आरोप। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचा भाजपचा दावा। तर व्हिडिओ बनावट असल्याचं म्हणत शिंदे सेनेकडून आरोपांचं खंडन। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या प्रचाराला सुरुवात। जुहू चौपाटी येथे स्वच्छता अभियान हाती घेतलं। तर जुहू चौपाटीवर पहाटे मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेसची महत्त्वाची पत्रकार परिषद। सत्ताधारी सरकारच्या अपयशी आणि जनविरोधी कारभाराचा पर्दाफाश केला जाणार। वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते सहभागी होणार। मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज 2 वाजता मुंबई प्रदेशाची महत्त्वाची बैठक। पदावर असूनही इतर पक्षातून निवडणूक लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी खासदार नारायण राणे मैदानात। बांदा ते कणकवली नारायण राणे यांची भव्य स्वागत रॅली काढली जाणार। उमेदवार असलेल्या घरात नवरा बायकोंनी 15 दिवस भांडू नका आणि प्रचार ज्येष्ठ नागरिकांना घ्या, कारण त्यांच्याकडे वेळ खूप असतो। अकोल्यातील मार्गदर्शन बैठकीमध्ये शिंदे सेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडेंचं मिश्किल वक्तव्य। सांगलीच्या मिरज कुपवाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचार। मंत्री शंभूराज देसाई प्रचार सभा घेणार। 65 उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार। राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम। परभणीमध्ये प्रचार तयारीची जोरदार लगबग। उमेदवारांचे प्रचार रथ, एलईडी व्हॅन, कटआउट तयार करण्याचं काम प्रगतीपथावर। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 28 मध्ये महायुतीच्या उमेदवार वृषाली हुंडारे यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन। आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते पार पडलं उद्घाटन। अभिजित अडसूळ, माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित। महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचे भातखळकरांचे आवाहन। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडून गृहमंत्री अमित शहांची भेट। बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत केलेल्या सहकार्याबद्दल मानले आभार। बीडमधील स्थानिक विषयांवरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। निवडणूक काळात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना 6 आरोपींची आंबेगाव पोलिसांनी काढली धिंड। नागरिकांमध्ये दहशत आणि भीती राहू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा। जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त नागरिकांची गर्दी। मात्र शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच कत्तलखाने, चिकन आणि मटन शॉप्स, कत्तलखाने कायमस्वरूपी हटवण्याची मागणी। कोकण कोस्टल मॅरेथॉनला अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची हजेरी। एक धाव मराठी भाषेसाठी या टॅगलाईन खाली कोकण कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन। ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी तरुणीचा दुचाकीवरून 400 किलोमीटरचा प्रवास। हैदराबाद ते परळी बुलेटवरून केला प्रवास। प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करण्याची भावना केली व्यक्त। प्रयागराजमधील माघ मेळ्याच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी। पहिल्या दिवशी 31 लाख भाविकांचे संगम स्नान। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून संत आणि भाविकांना अभिवादन। छत्तीसगडच्या सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत 14 नक्षलवाद्यांचा खात्मा। ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये 8 लाख रुपयांचा बक्षीस असलेला नक्षल कमांडरचाही समावेश।
अमेरिकेमध्ये सैनिक व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरोंसह न्यूयॉर्कमध्ये दाखल. त्यांच्यावर मॅनहट्टन येथील फेडरल न्यायालयामध्ये खटला चालवला जाणार. व्हेनेझुएलामधून अमेरिकेनं मोठी ड्रग्ज तस्करी होत असल्याचा ट्रम्प यांचा आरोप.